हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज आपण मस्त सगळ्यांचीच फेवरेट पाणीपुरी बनवणार आहोत. तर तुम्ही आवाज ऐकू शकता, किती परफेक्ट पुऱ्या झाल्या आहेत ना आपल्या. आणि एकही पुरी वाया जात नाही. जर वाया गेली तर तुम्ही नक्कीच मला अनसबस्क्राईब करू शकता, कारण की ही इतकी फुलप्रूफ रेसिपी आहे. प्रत्येक पुरी ही तुमची क्रंचीच होणार आहे आणि मार्केटपेक्षा सुद्धा मस्त अशा आपल्या हेल्दी पुऱ्या होणार आहेत. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इन्स्टंट असं तिखट आणि गोड पाणीसुद्धा अगदीच इन्स्टंटवालं शेअर करणार आहे, त्याची पण रेसिपी. त्यासोबतच रगडा. तर अशा सगळ्या पाणीपुरीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आता दुपार आहे आणि दुपारीच मी मस्त व्हाईट वाटाणे, थोडे चणे आणि अर्धा वाटी चिंच आणि अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त असा गोड, हे तिघं पण मी दुपारीच गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे. आणि आता झालेली आहे संध्याकाळ. तर संध्याकाळी आता सगळ्यात पहिल्यांदा मी पुऱ्यांचं डो भिजवून घेणार आहे. तर पुऱ्यांसाठी जे प्रमाण आहे तर ते एकदम इझी आहे. जो आपला जाड रवा असतो तो 1 वाटी घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर पाव वाटी त्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं. छोटा पाव चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि त्यासोबतच अर्धा कप, अर्धी वाटी आपल्याला एकदम गरम पाणी त्याच्यात घालायचं आहे. तर एकदम प्रमाण सोपं आहे. 1 कप जाड रवा, पाव वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप इतकं एकदम गरम पाणी. हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि डो करायचा त्याचा आणि भिजत ठेवायचा 10 मिनिटासाठी. तर ते मी भिजवून ठेवलं. तोपर्यंत इकडे जे चणे आणि व्हाईट वाटाणे होते ते, आणि त्याच्यात 2 बटाटे मी घेतले, साल काढून घेतले, आणि 1 हिरवी मिरची, हे मीठ टाकून मी मस्त कुकरला लावून दिलं. तर हे सगळं लावेपर्यंत 10-12 मिनटं झाले आणि आपली कणिकही छान मुरलेली आहे. तर त्याचे असे छोटेसे आपण लाट्या करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे गोळे, म्हणजे की आपली प्रोसेस थोडीशी इझी जाते. तर हे सगळं माझं रेडी आहे. आता इथे मी सेटअप पण करून घेतलेला आहे. तर इथे छान आपला पोळीचा क्लीन कपडा असतो तो मी अंथरून ठेवलेला आहे. आणि आता प्रत्येक आपण पुरी लाटायची आणि लाईनशीर अशी ठेवत जायची मस्त. तर इथे मी एक लाटी तुम्हाला, एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते. तर तुम्ही ह्या पुऱ्या ओव्हल शेपमध्ये सुद्धा लाटू शकता किंवा नॉर्मल सर्कल. तर याची साईज आणि जाडी अगदीच मी तुम्हाला दाखवते. एकदम इझिली ह्या पुऱ्या लाटल्या जातात. ना पीठ लावायची गरज, ना तेल लावायची गरज. एकदम पटापट लाटल्या जातात. तर तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीची साधारणपणे आपल्याला पुरी लाटायची आहे. तर साईज मी जी जनरल असते विकत आपल्याला पुऱ्या मिळतात तेवढीच ठेवणार आहे. तर अशा लाईनीत सगळ्या पुऱ्या आपल्याला लावत जायच्या आहे लाटत लाटत. तर माझ्या सगळ्या पुऱ्या आता इथे लाटून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपण जी पहिली पुरी घेतली ना तीच आपल्याला तळायला घ्यायची आहे. तर तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. तर त्या आधी इथे आपला जे चणे आणि वाटाणे बटाटा आहे तो शिजलेला आहे. तर बटाटे मी काढून घेते बाउलमध्ये आणि चणे आणि वाटाणे हे थंड होण्यासाठी मी साईडला ठेवते. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा लाटलेली पुरी मी टाकली. तर आता तेल हे अतिशय मस्त तापलेलं पाहिजे, मस्त कडकडीत तापलेलं पाहिजे. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. तेल आधी मस्त तापलं की गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्याच्यात एक एक पुरी टाकायची. एक एक पुरी टाकायची, ती मस्त लगेच टम्म फुगते अगदीच काही सेकंदात. मग दुसरी टाकायची, मग तिसरी टाकायची. जास्तीत जास्त याच्यात 4 ते 5 पुऱ्या टाकायच्या किंवा तुमच्याकडे मोठी असेल तर 6. पण एकदम गर्दी वगैरे अशी करायची नाही, गडबड करायची नाही. छान मस्त पुऱ्या टम्म फुगल्या की गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि दोन्ही साईडने मस्त ब्राऊन अशा पुऱ्या तळून घ्यायच्या. अगदी काहीच सेकंद लागतात पुऱ्या तळण्यासाठी, जास्त वेळही लागत नाही. पटापट अशा पुऱ्या आपल्या तळून होऊन जातात. तर तुम्ही बघू शकता की आपली प्रत्येक पुरी ही मस्त टम्म फुगते आहे. तर प्रत्येक आता मी सगळ्या एक एक करून पुऱ्या टाकणार आणि मस्त अगदी हा पूर्ण पाणीपुरीचा बेत मला करायला फक्त एखादा तास लागला. आणि 1 तासात आपला फेवरेट मेनू तयार होतो. तर पुऱ्यांना तर अगदीच कमी वेळ लागला मला. तर तुम्ही बघू शकता पुऱ्या आपल्या एकदम मस्त झालेल्या आहेत आणि प्रत्येक पुरी ही फुगलेली आहे आणि क्रंची झालेली आहे. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर आता आपले जे वाटाणे आणि चणे आहेत ते मस्त शिजले, तुम्ही बघू शकता. तर आता आपण याला मॅशरने जे आहे ते मस्त मॅश करून घ्यायचं, जेणेकरून रगडा जो आहे तो मस्त होतो. आणि याला सिंपलशी मी फोडणी देते. तर तेलामध्ये मी पहिल्यांदा जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग वगैरे घालते
आणि थोडीशी कांदा घालायचा आहे आपल्याला. कांदा छान परतवून घ्यायचा, थोडासा ब्राऊन करायचा आणि त्याच्यानंतर बेसिक आपला हळद, तिखट आणि चाट मसाला एवढंच घालायचं. हेही छान परतवून घ्यायचं आणि आपलं जे वाटाण्याचं आणि चण्याचं मिश्रण आहे ते घालायचं आणि ह्याच्यात थोडंसंच पाणी घालायचं आणि याला छान उकळी येऊ द्यायची. एक उकळी आल्यानंतर लगेच याच्यात वरतून मी याच्यात थोडंसं मीठ पण घातलेलं आहे. उकळी आल्यानंतर याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपला रगडा रेडी झालेला आहे. मस्त असा हा रगडाही खूप टेस्टी लागतो. तर आपला रगडा पण रेडी झालेला आहे, पुऱ्या पण रेडी झालेल्या आहे आणि हा उकळतो तोपर्यंत मी बटाटाही मॅश करून घेतला आणि त्याच्यात थोडासा चाट मसाला, हळद, तिखट, मीठ हे घातलं. तर आपलं सगळं रेडी आहे. आता इन्स्टंट पाणी कसं बनवायचं ते बघूया. तर इथे मी साधारणपणे 1 वाटी इतका पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, आलं आणि 3-4 मिरच्या असं घेतलं, बारीक करून घेतलं. दॅट्स इट. आणि आपण जे दुपारी चिंचगूळ भिजत घातलं होतं तेही घ्यायचं आहे आता. आणि हे आणि पुदिन्याचं आपण बारीक ग्राइंड केलेलं, तर ते सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याच्यात वरतून पाणी घालायचं. हे छान सगळं मॅश करून गाळून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात अगदीच बेसिक मसाले घालायचे आहेत, जसे की थोडंसं तिखट, थोडं मीठ, थोडासा पाणीपुरीचा मसाला, थोडा चाट मसाला आणि अगदीच पावपेक्षाही कमी इतकं काळं मीठ. दॅट्स इट. आपलं हे पाणी तयार आहे. पाण्यात जास्ती मसाले घालायचे नाहीत, तरच हे पाणी खूप टेस्टी लागतं आणि अगदी इन्स्टंट असं पाणी आहे, गोड आंबट असं मस्त होतं. त्यानंतर मी इथे मस्त कांदाही बारीक चॉप करून घेतलेला आहे. तर हा कांदा आपल्याला जो बटाटा आपण बनवला होता उकडलेला त्याच्यामध्ये आणि त्यानंतर पाण्यामध्ये पण घालायचा आहे. तर मस्त बारीक असा याच्यामध्ये कांदा मी चॉप करून घेतलेला आहे. तर थोडासा मी आता पाण्यामध्ये घालणार आणि थोडासा बटाट्यामध्ये. त्यासोबतच पाण्यामध्ये मी जी आपली बुंदी असते ती सुद्धा घालणार आहे आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे आपला जो लिंबू असतो त्याच्या छान चकत्या करायच्या आणि त्याही ह्या पाण्यात घालायच्या आणि ते पाणी साधारण 10 ते 12 मिनटं झाकून साईडला ठेवायचं. जो लिंबाचा अर्क आहे, जो फ्रेशनेस आहे तो त्या पाण्यात उतरतो 10 मिनिटात आणि पाण्याची टेस्ट एकदम भारी लागते, खूप मस्त लागते. तर 10 मिनिटानंतर आपलं पाणीही रेडी आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या रेडी आहेत पाणीपुरीसाठीच्या. तर आता मी मस्त सर्व करणार आहे आणि मी पहिल्यांदा टेस्ट करून बघते आहे. तर रगडा घेतलेला आहे मी आणि बटाटा आणि त्यासोबतच थोडी शेव पण आहे, कांदा आहे आणि आपलं मस्त टेस्टी असं पाणी. तर आपल्याला कधी कधी ना पाणीपुरी खायची खूपच इच्छा होते आणि आजची आपली ही पाणीपुरी हायजेनिक आहे, त्यासोबतच हेल्दीसुद्धा आहे. एकच गोष्ट फक्त आपण पुऱ्या ह्या डीप फ्राय केलेल्या आहे, पण तेवढं चालतं है ना. आपण घरात बनवलेली काहीतरी गोष्ट खातो याचं एक समाधान असतं. तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकता. सगळ्या गोष्टी एकदम हायजेनिक आणि एकदमच हेल्दी आहेत. तर तुम्ही कधी बनवणार आहात अशी हेल्दी पाणीपुरी नक्कीच लवकरात लवकर बनवा आणि एन्जॉय करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. आवडला असेल तर एक लाईक नक्कीच द्या. चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आणि ब्लॉग्स बघण्यासाठी. भेटूया आपण नवीन एका फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा. बाय. थँक्यू.